हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? काल पेशंट असल्यामुळे मला काय व्हिडिओ करणं झालं नाही. काल भरपूर पेशंट होते. आज आज 2 3 4 5 पेशंट आहेत. आता एक ॲडमिशन झालेलं आहे. ॲडमिशन कशामुळे झाले की त्याच्या पायाला ते कटर असतो का नाही, तो कटर लागलेला, त्याच्यामुळे त्याचं ॲडमिशन झालं. टाके वगैरे घेतले. आज कालपासून खूप पेशंट आहेत हॉस्पिटलला, त्याच्यामुळं व्हिडिओ करणं काही जमलंच नाही. मग आज कसं आहे माहिती आहे का, आज निवांत आता झाली, त्याच्यामुळे म्हणलं एखादा व्हिडिओ बनवावा. कसे आहेत सगळे? चांगले आहेत ना? आज आहे बुधवार, तर आज आमच्या इथं लाईट नसते. लाईट 10 वाजता जाते, संध्याकाळी 6 वाजता येते. आज मुले पण लवकर गेले शाळेला, त्यामुळे लवकर आवरून लवकर माघारी आली. आता मी एक्सरे करत आहे आणि वरचं पेशंट खाली आणलेलं आहे एक्सरेसाठी. तर मी आता सेटिंग लावते, नंतर त्या बाबांचं एक्सरे शूट करणार आहे. तुम्ही बघू शकता, मी सगळी सेटिंग लावलेली आहे आणि आता एक्सरे शूट करणार आहे. एक्सरे आज एक्सरे खूप होते आणि आता मी सध्याला एक्सरेच करते. आज दिवस माझा एक्सरेच गेला आहे. व्हिडिओ करायला सुद्धा टायमिंग भेटला नाही. आता एकामागे 2 पेशंट आलेले होते. एक होतं पॉयझनिंग म्हणजे औषध पेलेलं, आणि एक होते आजी, त्यांना फिट येत होती. त्यांना आता स्कॅनला पाठवायला सगळे इंजेक्शन वगैरे झालेत. आता त्यांचा एक्सरे शूट केला आहे, आता डेव्हलप करायला लागली. थोड्या वेळानंतर आजीला स्कॅनला पाठवायचा. एक पेशंट पॉयझनिंगचा ICUमध्ये घेतलेला आहे. आता त्याला सलाईन चालू केली, त्याचा ECG केला, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याला वरती घेतलं. आता थोडेसे निवांत झाल्यामुळं म्हणलं थोडंसं एक व्हिडिओ करावा. व्हिडिओ करते. आजचा दिवस खूपच पळापळीचा होता. आज खूप पाय दुखायला लागलेत. खूप पळापळ झाली आज. डॉक्टर सुद्धा वैतागले. आज म्हणते खूप पेशंट आहेत, आज जेवण करायला सुद्धा टाईम नाही डॉक्टरांना. आणि डॉक्टर आता जेवायला गेलेत. डॉक्टर आता जेवण करून नंतर स्टेबल झाल्यानंतर पेशंट बघणार आहेत. पेशंट बघून मग त्यांचे मेडिसिन वगैरे सगळे लिहून द्यायचे, आणायचे, नंतर द्यायचे, हे सगळ्या गोष्टी. मी काम करत करत एक्सरे करते, म्हणजे व्हिडिओ करते. आज थंडी थोडीशी कमी आहे. आज आमच्या मालकाने खूप टेन्शन दिलं मला म्हणले मी गावाकडे जाऊन येतो, मला 100 रुपये दे. 100 रुपये घेऊन गेले आणि त्याचे ड्रिंक करून घरी झोपले. आता मला आता घरून फोन आलता की आई पप्पा झोपलेत म्हणून घरी येऊन दारू पिऊन. इतकं टेन्शन येते ना, हे दारूचं नाव काढलं की मला खूप टेन्शन येतं. पण आता काय करणार, शेवटी नवरा आहे, सांभाळावंच लागेल. आई बापाने करून दिलेलं सगळ्या गोष्टी बघावंच लागतं. तर छोट्या छोट्या मुली येत्या, काय करणार शेवटी. आज खूप पळापळ झालेली आहे. मग जेवायला मी तर फक्त एकच चपाती आणली होती, तेवढीच खाल्ली आणि नुसती पळापळ उठली आज. आजचा दिवस बहुत गंभीर आणि पळापळीचा गेला.
मग तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.